पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण संपूर्ण ब्रह्मांडाची जननी आदिशक्ती सती आणि संहारकर्ता महादेव यांचे मिलन हे एक अद्भुत रहस्यमय आणि भक्तिरसाने ओथंबलेले प्रसंग आहे। या मिलनाने अखंड सृष्टीच्या गतीला एक नवीन दिशा दिली आहे। तर चला जाणून घेऊया ही कथा। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका। दक्ष प्रजापतीने आपल्या पोटी आदिशक्ती जन्माला यावी म्हणून खूप तपश्चर्या केली आणि तिचे स्वरूप म्हणून सती त्यांच्या पोटी जन्माला आली। दक्ष पत्नी प्रसूती ही खूप धार्मिक वृत्तीची होती। सती आपल्या इतर बहिणीच्या तुलनेत खूपच वेगळी होती। तिला आपल्या राजवैभवाचा लहानपणापासूनच खूप तिटकारा होता। इतर बहिणी रत्नजडित अलंकाराची खूप नटून थटून राजमहालात फिरत मिरवत असायच्या, पण सती मात्र दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात रानावनातून जंगलातून स्वच्छ दीपपणे फिरत असायची। अंगावर फुलांच्या माळा घालायला तिला खूप आवडायच्या। तिची आई प्रसूती खूप धार्मिक वृत्तीची होती। ती आपल्या मुलीची बैरागी वृत्ती जन्मजात जाणून होती। आपल्या पोटी जन्माला आलेली ही खूप दिव्य तेजस्वी कन्या इतर कन्यापेक्षा खूपच वेगळी होती। तिचं विलक्षण देखणं रूप पाहून ही साधारण कन्या नसून ही कोणीतरी दैवी शक्तीच आपल्या पोटी जन्माला आलेली आहे आणि हे ओळखण्याइतकी प्रसूती नक्कीच देवभक्त होती। नारदाने तिला पाहून तिचं भविष्य आधीच वर्तवलं होतं आणि ते फक्त तिच्या आईलाच माहीत होतं, पण सतीच्या बहिणींना व दक्ष राजाला सतीचं हे लक्षण काही ठीक वाटत नव्हते। त्यांना आपल्या राजवैभवाचा खूप गर्व होता। ते तिला म्हणायचे, अगं तू काही साधारण ऋषिकन्या नाहीस, तू वैभवशाली दक्ष प्रजापतीची सर्वात सुंदर सुकुमारी राजकन्या आहेस। चांगले चांगले हिरे जडित अलंकार घालायचे सोडून शुल्क फुलांच्या माळा अंगावर घालायचं कसलं हे वेळ लागलं आहे। पण सती नेहमीच त्यांना हसून प्रतिसाद द्यायची, पण तिने आपल्या नेहमीच्या वागण्यात जराही बदल केला नाही। अशीच एक दिवस ती वनात नेहमीप्रमाणेच फिरत असताना तिच्या नजरेला ध्यानस्थ बसलेले एक दिव्य पुरुष पडले। जटाधारी, हातात त्रिशूळ, डमरू, संपूर्ण शरीरावर भस्म फासलेले, वाघरासन परिधान केलेले, धीर गंभीर सुंदर चेहऱ्यावर असामान्य तेज फाकलेले, ध्यानमग्न अवस्थेत बसलेले, गळ्यासभोवती सर्पाची माळ गुंफलेली, त्यांच्या सभोवती खूप तेजस्वी तेजोमय वलय फिरत होती। ही कोणीतरी असाधारण विभूती आहे, जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखी कितीतरी वेळ सती भान हरपून त्यांना पाहत होती। ज्याच्या शोधात आपण इतके दिवस वनवन फिरत होतो ती व्यक्ती हीच तर नव्हे? हो, नक्की हीच आहे ती। त्या दिवसानंतर सती दर दिवस जंगलात जाऊन त्या ध्यानमग्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पाहत बसायची। शंकर भगवान अंतर्ज्ञानी होते, ते तिच्या मनातील सर्व काही जाणून होते। त्याचं इच्छित कार्य साधलं गेलं आणि हे सर्व पूर्व नियोजनप्रमाणेच घडत होतं। आणि एक दिवस सतीने महादेवाशी विवाह करण्याचं आपल्या मनोगत आपल्या आईशी बोलून दाखवले। तिची आई आधीपासूनच महादेवाची भक्ती करायची। सतीचा जन्म त्यांच्यासाठीच झाला आहे आणि दोघेही एकमेकांना अनुरूपच होते। प्रसूतीने दक्ष राजाच्या कानावर सतीचे मनोगत घातले तेव्हा ते खूपच रागाने म्हणाले, माझ्या फुलासारख्या नाजूक कन्येला, त्या वैराग्याला मी अजिबात देणार नाही। तो नेहमी चितेची राख फासून स्मशानात राहतो, ना घर ना दार, ना धन ना दौलत, तो तिला ठेवील तरी कुठे आणि खायला घालील तरी काय? दारातच सतीचा हात मागण्यासाठी आलेला महादेवाचा त्याने खूप अपमान केला, पण सतीच्या हट्टामुळे त्याचं काही चाललं नाही। शेवटी त्याने नाविलाजाने तिचा विवाह महादेवांशी करून दिला, पण मनातून मात्र खूप राग ठेवला आणि अशा तऱ्हेने शिवशक्तीचे अद्भुत मिलन घडले। दोघेही बैरागी वृत्तीचे व निसर्ग सानिध्यात राहणारे असल्याने
त्यांनी कैलास पर्वतावर आपला संसार थाटला होता. दोघेही रानावनात फिरत असायचे. एक दिवस दक्ष राजाच्या घरी खूप मोठा महायज्ञ होता. दक्षाने सतीला व महादेवाला सोडून बाकीचे सर्व देवतांना व आपल्या इतर कन्यांना पतीसह महायज्ञासाठी निमंत्रित केले. तेव्हा नारद मुनी लगेच कैलास पर्वतावर जाऊन पोहोचले व त्यांनी हे वृत्त सती आणि महादेवांना सांगितले. तेव्हा सती लगेच आपल्या माहेरी जायला निघाली. तिच्याबरोबर नंदी, कालभैरव अशी शिवाची सेना सुद्धा निघाली. शंभू महादेव तिला पाठवत नव्हते, पण तिला वाटलं आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी निमंत्रण कशाला हवे. सती, तू निमंत्रणाशिवाय जाऊ नकोस, कारण तिथे तुझा खूप अपमान होईल असे महादेव तिला सांगत होते. पण तरीही तिनं त्याचं ऐकलं नाही व खूप उत्सुकतेने आपल्या पित्याच्या घरी महायज्ञासाठी निघून गेली. दक्ष प्रजापतीने जाणून बुजून महादेव आणि सती यांना महायज्ञाचं निमंत्रण दिलं नव्हतं. कारण महादेव व सती बैराग्यासारखे जंगलात वनात राहणारे, बाकीच्या मुली व जावई त्यांच्यासारखे व त्यांच्या राजवैभवाला शोभून दिसणारे खूप वैभवशाली होते. ते रत्नजडित अलंकार व भरजरी वस्त्रे परिधान करणारे होते आणि त्यांच्या दृष्टीने महादेव कफल्ल अगदी क्षुल्लक असून ते सतीला भरजरी महावस्त्रे व रत्नजडित अलंकार कुठून देणार. ती वनातील वल्लके लेवून ऋषिकन्येसारखी राहणारी. अशा अवस्थेत ते दोघेही आपल्या महायज्ञाला आले तर बाकीचे जावई व बाकी उपस्थित पाहुणी मंडळी व देवदेवता आपल्याला नाव ठेवतील, म्हणतील इतकी सुंदर कन्या आणि बैराग्याला का दिली. या त्यांच्या अंगावर धड वस्त्र नाही, त्याच्या पत्नीच्या अंगावर उगाच आपल्याला मान खाली घालावे लागेल आणि नावही खराब होईल. त्यापेक्षा त्यांना निमंत्रण न दिलेलेच बरं. आणि सतीने आपलं न ऐकता त्या बैराग्याशी विवाह करण्याचा हट्ट केला म्हणून तो खूपच दुखावला गेला होता. दक्ष राजाने माता सतीविषयी मनात खूप राग निर्माण केला होता. सतीला जेव्हा समजलं की आपल्या वडिलांच्या घरी महायज्ञ आहे, तेव्हा ती लगेच आपल्या माहेरी जायला निघाली. तेव्हा महादेवाने तिला खूप विनवणी केली की तू जाऊ नकोस, निमंत्रणाशिवाय सती तू माहेरी जाऊ नकोस, तिथं तुझा अपमान होईल. पण सती काही ऐकेना व आपल्या पित्याच्या घरी निघून गेली. तिथे जाऊन पाहते तर काय, महादेव सोडून ब्रह्मदेव, विष्णूसह सर्व देवदेवता आपापल्या स्थानी विराजमान झालेले होते. तेव्हा तिने आपल्या पित्याला विचारले की तुम्ही या सर्व देवदेवतांना महायज्ञासाठी निमंत्रण दिले आहे आणि सर्व देवांचे देव महादेवांना माझ्या पतींना का निमंत्रण दिले नाही. का तुम्ही त्यांचा असा घोर अपमान केला. तुम्ही त्यांना अजून ओळखले नाही. माझे पती या साऱ्या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत, तेच खरे अधिपती आहेत आणि त्यांना न बोलवता तुम्ही त्यांचा खूप अपमान केला आहे. म्हणूनच तुमचा हा महायज्ञ कधीच सफल होणार नाही. तिने ब्रह्मदेव, विष्णू व बाकी सर्व देवतांना त्याबद्दल विचारले. ती म्हणाली, तुम्हाला तरी हे सर्व शोभून दिसते का. तुम्ही तरी माझ्या वडिलांना समजावून सांगायला हवं होतं. पण तुम्ही सुद्धा आपल्या महादेवाला विसरून जाऊन आरामात आपापल्या स्थानावर विराजमान झाला आहात. हा माझ्या पतीचा घोर अपमान आहे. तेव्हा दक्ष प्रजापती तिला म्हणाले, तुझा फकीर पती माझ्या या महायज्ञात येण्यासाठी लायक नाही. त्याची तेवढी योग्यताच नाही. त्याला नाही घरदार, नाही धनवैभव, वनात जंगलात त्याचा सदा वास असतो. मेलेल्या माणसाच्या चितेची राख अंगाला भस्म म्हणून फासून गळ्यात कवठ्याची माळ घालून स्मशानात वावरणाऱ्या त्या वेताळाला मी माझ्या घरी या राजमहालात बोलावू काय. तो बैरागी सापाची, कवट्याची क्षुल्लक माळ आभूषण समजून गळ्यात घालून फिरतो, त्याला मी बोलावू काय. अंगावर घालायला त्याला धड वस्त्रे नाहीत म्हणून वाघाची कातडी तो वापरतो. अशा तामसाला मी माझ्या महायज्ञात निमंत्रित करायला हवं होतं का. असं म्हणून त्याने आपल्या बाकीच्या मुलीकडे बोट दाखवले व म्हणाला, बघ या तुझ्या बहिणी कशा किमती वस्त्रे व अलंकाराने नटून थटून बसल्या आहेत आणि त्यांचे पती चंद्रादी सर्व देव बघ कसे हिरे जडित अलंकार घालून आले आहेत आणि तू बघ कशी आली आहेस. अंगावर साधं श्वेत वस्त्र आणि फुलांच्या माळांचा अलंकार घालून आली आहेस. अशी दक्ष राजा महादेवांची खूप निंदा नालस्ती करू लागला. त्यांना खूप काही
वाईट साईड बोलत होता. सतीला आपल्या पतीची सर्वांसमोर केलेली निंदा सहन झाली नाही. तिने आपले दोन्ही हात कानावर ठेवून एकदा सर्व देवताकडे वळून पाहिले. ते सर्व मान खाली घालून बसलेले होते. आपल्या पित्याला काहीही न बोलता ती त्यांच्या महायज्ञाजवळ गेली. तिथे ऋषीमुनी यज्ञात आहुती टाकत होते. अग्नी खूप भडकला होता आणि एका क्षणातच सतीने त्या भडकलेल्या यज्ञात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. आणि या आकस्मिक घडलेल्या घटनेने खूप हाहाकार उडाला. देव सर्व खूप घाबरून गेले आणि सती बरोबर आलेल्या वीरभद्राने थैथयाट करत रागाने सर्व यज्ञाचा विध्वंस करून टाकला व क्षणात दक्षाचा वध करून त्याचे शिर धडावेगळे करून टाकले. त्याची पत्नी प्रसूती आपल्या पुत्रीच्या व पतीच्या निधनाने शोकाकुल अवस्थेत हंबरडा फोडत होती आणि महादेव कैलास पर्वतावर ध्यानात मग्न होते. सती आणि महादेव यांचे हे मिलन केवळ प्रेमकथा नाही, तर त्याग, भक्ती आणि शाश्वत सत्याचे प्रतीक आहे. या कथेतून आपण शिकतो की प्रेम हे फक्त शृंगार नाही, तर भक्ती, समर्पण आणि त्याग यांचे मिश्रण आहे. तर माता आदिशक्तीची ही कथा एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही, तर ह्या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते आणि थांबते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.